देशाची संविधान लिहून गेला, तो त्या देशाचे संविधान लिहून गेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार, थोर समाज सुधारक, अर्थतज्ञ आणि दलित चळवळीचे नेते होते. त्यांनी अस्पृश्यता, सामाजिक विषमता व महिलांवरील अन्यायाविरुद्ध लढा दिला. तसेच शोषित समाजाला शिक्षणाचे व स्वाभिमानाचे महत्त्व पटवून दिले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो कोणी हे प्राशन करील तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हा त्यांचा संदेश आजही प्रेरणादायी आहे. परिस्थिती नाही, घरात वीज उजेड नाही म्हणून आम्ही अभ्यासाला बसत नाही. अरे ज्यांच्या घरात वीजच नव्हती, ज्यांनी रस्त्यावरच्या विजेच्या खांबाच्या दिव्याखाली ज्यांनी शिक्षण घेतले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोलंबिया विद्यापीठात गेले. आजही तिथे गेलात तर त्या प्रवासद्वारा लिहिलेले अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय परिस्थिती होती, तिथंच कोणीतरी धनीपुत्र त्यांच्या बरोबर शिकायला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 तास अभ्यास करायचे, रात्रभर टिपळे काढत वाचत बसायचे. तो धनीपुत्र एकदा बाबासाहेबांना म्हणाला, अहो बाबासाहेब, शरीराला थोडी झोप घ्या, दुपारची पोटभर जेवत जा. तसेच बाबासाहेब त्या धनीपुत्राला म्हणाले, झोपायला मला वेळ नाही, दुपारची पोटभर जेवायला माझ्याकडे पैसे नाहीत. तो धनीपुत्र काळजीने म्हणाला, अहो बाबासाहेब, तुम्ही जगणार कसे, तुमच्या अंगात बळ कसं येणार जर तुम्ही जेवलाच नाही तर, जर तुम्ही झोपच घेतली नाही तर. तसेच बाबासाहेब त्या धनीपुत्राला म्हणाले, ज्यावेळी मला असं खचल्यासारखं वाटतं त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर राजश्री शाहू महाराज व माझे हजारो दलित बांधव माझ्या नजरेसमोर येतात. त्यांच्यासाठी मला शिकलं पाहिजे, त्यांच्यासाठी मला घडलं पाहिजे. ही तीव्रता जेवढी असते ना पाठीशी, त्यावेळी हातातनं कृती घडते. तुमची पिढी सुरक्षा कवचात आहे. तुमच्या वडिलांनी जेवढं कष्ट सहन केलंय ते तुमच्या वाट्याला आले नाही. तुमची आई जेवढी राब राबते ते तुम्हाला करायचं नाही, कारण सावलीच इतकी प्रेमाची धुरली आहे तुमच्यावर, कारण त्यांच्या जीवनाचं सार्थकच ते आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचा विचार कधीच केला नाही. त्यांच्या कुटुंबाकडे लक्ष दिले नाही, कारण त्यांचे कुटुंब सांभाळण्यासाठी त्यांच्या पाठीशी त्यांची पत्नी रमाई खंबीरपणे उभी होती. माता रमाई बाबासाहेबांची प्रेरणा, बाबासाहेबांना विद्वतेच्या उंच शिखरावर नेणारी दिव्य शक्ती, जिने बाबासाहेबांना सुख दुःखात खंबीरपणे साथ दिली, जिने आपल्या पतीकडे कसलाही हट्ट धरला नाही. पहाटे उठून शेणगवऱ्या थापून, पैका जमून, कोळसा वेचून, घर खर्च चालून उरलेला पैसा शिक्षणासाठी बाबासाहेबांना दिला. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रगतीमध्ये तिचा सिंहाचा वाटा आहे असं म्हणायला वावगे ठरणार नाही. धन्य ती माऊली माता रमाई. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण शिकलं पाहिजे. छाती फुगवीच स्वाभिमानानं तू कधीच चालू शकला नसा, पोपटासारखा बोलतास तो कधीच बोलू शकला नसा. अरे उचलू शकला असला तू आभाळाला डोंगर, पण भीम माझा नसता तर हा 20 ग्रामचा पेन तू कधीच उचलू शकला नसता, तर हा 20 ग्रामचा पेन तू कधीच उचलू शकला नसता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक विषमतेविरुद्ध लढा देण्यासाठी 20 मार्च 1927 रोजी महात्याचा सत्याग्रह केला. हिंदू कॉलनीद्वारे महिलांना शिक्षणासाठी लढा दिला. स्त्रियांना सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी कायदेशीर प्रयत्न केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारतीय महिलांवर जे उपकार केले आहेत त्याचे व्याज वरीपर्यंत फिटणार नाही, हे सर्व भारतीय महिलांनी लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा जिद्दी माणूस शोधूनही नाही. शाळेत शिकू देत नव्हते, 32 पदव्या संपादन केल्या, बैलगाडीत बसू देत नव्हते, विमानाने प्रवास करायचे. मनुस्मृतीच्या कायद्यात अस्पृश्यांना कुठेही स्थान नव्हते. भारताचा संपूर्ण कायदाच बाबासाहेबांनी लिहिला, त्यांना राहण्यासाठी जागा दिली नाही. आज त्यांच्या कर्तृत्वामुळे सर्व सरकारी जागेत व विदेशात त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांचे फोटो उभे आहेत. सलाम त्यांच्या जिद्दीला. आज संपूर्ण जग त्यांच्याकडे सिंबल ऑफ नॉलेज म्हणून बघते. हमें 33 कोटि भगवानों ने कुछ नहीं दिया, जो कुछ भी दिया है बाबा साहब आपके संविधान ने दिया है.
का इतना जोर नहीं, सारी दुनिया में जाकर ढूंढ लेना, मेरे बाबा साहब जैसा और कोई नहीं, मेरे बाबा साहब जैसा और कोई नहीं. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. धन्यवाद विराज. या छोट्याशा बालकाने अतिशय लहान वयामध्ये एवढं मोठं स्टेज क्रिएट केलंय. खरंच त्याचं मध्ये छान काढला बघा. तिसरा विराज विजय सुरेतळे. पुढे बघा. छान छान यांच्या विश्वासाचं स्वागत. त्यानंतर यश सुरेश गोडबोले वर्ग 4था. समोर भैया समोर.